नमस्कार मित्रांनो, ही आमची झाली आता कंप्लीट साईट. बघू शकता अगदी छोट्याशा जागेत कसं घर व्यवस्थित केलं आहे आम्ही ते बघा. ही आहे पूर्णपणे पार्किंग आणि पार्किंगला डबल रूम काढलेली एक साईडला इकडे आणि पलीकडसुद्धा एक डबल रूम आहे. दोघांची जागा एकत्रित बांधलेली आहे. 800 स्क्वेअर फूट जागा आहे. हे बघा जिना रेलिंग. फर्स्ट फ्लोअरला दोन्हीकडं 1 BHK तयार केलेत आम्ही. आपण बघू शकता ही एंट्री बघा. एक साईडला एकाचा हॉल, त्यामध्ये मस्तपैकी POP केलेली आहे बघा. कलर छानपैकी कलर दिला आहे. लाईटिंग वगैरे छान लावली आहे. हे इकडं आहे किचन बघा. अगदी व्यवस्थित छोट्या जागेत पण व्यवस्थित झालं आहे. टॉयलेट बाथरूम एकत्रित आहे. शॉवर वगैरे सगळे फिटिंग व्यवस्थित केलेली आहे. हे वॉश बेसिन. तर हे बघू शकता आपण किती छान घर बनलं आहे. हे आहे बेड आणि बेडला आहे पुढे बाल्कनी. तर अशा पद्धतीने इकडं बाल्कनी आहे. पलीकडल्या साईडला सेम अशीच रूम तयार केलेली आहेत. हे बघा पलीकडल्या साईडला पण सेम आहे. दोघांचं एकत्रित आहे. जिना कॉमन आहे फक्त. हे बघा दोघांचं सेम POP वगैरे सेम केलेलं आहे. ह्या हॉल आहे त्यांचा आणि इकडे या साईडला आहे ते किचन आहे. किचन बघू शकता कसे छान बनवले आणि यांचं टॉयलेट बाथरूम सेम आहे. इंग्लिश भांडे वगैरे टाकलेले आहे. सगळं सेम आहे. समोर आहे ते एक बेड आहे आणि ही जागा फक्त 400 स्क्वेअर फुटामध्ये घर झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता ते योग्य पद्धतीने ड्रॉइंग तयार करून आम्ही कमी जागेत व्यवस्थित घर बसवलं आहे. हे वरती टेरेस बघा. टेरेस पण खूप छान झालेलं आहे. टेरेसला वरती 2 बाथरूम काढलेत, जेणेकरून काही पाहुणे मंडळी असली टेरेसला तर त्यांना ती यूज करता येईल. तर अशा पद्धतीने टेरेस आहे. कसं वाटलं तुम्हाला आमचं काम तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि छान वाटलं असेल तर लाईक करा.